एकीकडे हिवाळी अधिवेशन हे असं तापलं असतानाच बिबट्यानं नागपुरातही संचार सुरू केलेला आहे। जणू अधिवेशनाला हजर राहिला हा बिबट्या आला। हा बिबट्या भल्या सकाळी नागपूर शहरातील पारडी परिसरातल्या एका घरात शिरल्यानं खळबळ उडाली। नागपूर वन विभागाच्या अखत्यारीतील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचं बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीतून बिबट्याच्या शरीरावर 2 डाट मारले। हे डाट लागल्यानंतर गुंगीचं औषध बिबट्याच्या शरीरात देण्याला लागलं। मात्र त्या अवस्थेतही बिबट्यानं 15 फूट उंच उडी मारली आणि दुसऱ्या गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला। मात्र डोळ्यांवर गुंगीची झापड आल्यामुळे या बिबट्याला गच्चीत नीट चढता आलं नाही। गुंगीचं औषध शरीरात दिल्यामुळे हा बिबट्या गच्चीतून पडला। अखेर पारडी परिसरात शिरलेल्या बिबट्याला 2 तासानंतर जेरबंद करण्यात यश आलं। अधिक माहिती देतात जितेंद्र शिंगाडे नागपूरहून आपले प्रतिनिधी। काय जितेंद्र, तुमच्या नागपूरमध्ये अधिवेशनासाठी हजेरी लावायला बिबट्या आला की काय? नक्कीच सर, असंच म्हणावं लागेल, कारण बिबट्याचा जो प्रश्न आहे तो केवळ नागपूरच नाही तर राज्यातली इतर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। आणि त्याच अंतर्गत जे आहे ते आज पुन्हा एकदा नागपुरात बिबट्याने आपली हजेरी लावलेली आहे। विधानभवनावर मोर्चा काढला की काय बिबट्याने, असंच म्हणावं लागेल, कारण पारडी परिसरामधील जे शिवनगर आहे त्या शिवनगर परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास बिबट्या शिरला आणि शिरण्यापूर्वी एका घरात त्याने 6 ते 7 जणांना जखमी देखील केलेला आहे। या जखमींचं जे आहे त्यांच्यावर नागपुरातील पारडी येथील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नुकतंच वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील तिथे भेट देऊन जे जखमी आहेत त्यांची विचारपूस केलेली आणि जे शासनाचे नियम आहेत त्यानुसार जी काही मदत द्यावी लागणार आहे जखमींना ती पूर्ण तिथे देण्यात त्यांनी माहिती दिलेली आहे। मात्र बिबट्याचा जो प्रश्न आहे तो अनेक ठिकाणी येतोय आणि त्या जे परिचय आहे किंवा आज विधानभवनात देखील त्याचा आपल्याला दिसून येत आहे की जुन्नरचे जे आमदार आहेत शरद सोनावणे ते देखील बिबट्याच्या वेशभूषात इथे दाखल झालेले आहेत। त्यामुळे बिबट्याचा राज्यातील प्रश्न किती गंभीर बनलेला आहे हे या माध्यमातून अधोरेखित होते। त्यामुळे वेळीच या बिबट्यांना आवरावं लागेल अशीही आता जी मागणी आहे ती जोर धरू लागलेली आहे। सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। मात्र नागपूरमधल्या या बिबट्यांच्या उपस्थितीनं आता हा प्रश्न किती राज्यव्यापी झालेला आहे हे पाहायला मिळतंय। दरम्यान काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत बिबट्याच्या या वाढत्या वावराबद्दल पाहूया। हे आयडेंटिफाय कसं करणार आणि बिबट्यांच्या संख्येवर कसा परिणाम होईल। आणि अध्यक्ष महोदय, पिंजऱ्यामध्ये एकदा बिबट्या सापडला की आमच्याकडे चांदोली अभयारण्यात आम्ही हरणं वगैरे यांची ग्रोथ करण्याचे प्रयत्न केलेले आहेत वेगळे। त्याला विशेष आपण फंडिंग केलं तर त्याची संख्या प्रत्येक फॉरेस्टमध्ये वाढेल आणि बिबटे परत त्या जंगलात नेऊन सोडायची काय व्यवस्था करणार का? मागच्या वेळी मुनगंटीवार साहेबांनी असं उत्तर दिलेलं की आपण दंगा करा, आवाज करा, रेडिओ लावा, ते पळून जातील। पण आपलं उत्तर यावेळचं वेगळं आहे आणि अतिशय ऍक्टिव्ह आहे। आम्हाला आशा आहे की हे सगळे बिबटे तुम्ही जंगलात घालवाल। वन्यजीव पेक्षा हे उसातला जीव आहे आणि मग शेड्यूल 1 वन्यजीव म्हणजे शेड्यूल 1 मध्ये येतं आणि त्याचं रूपांतर शेड्यूल 2 मध्ये करण्याकरता वन विभाग महाराष्ट्र राज्यानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे। जे 2 मध्ये आल्यानंतर त्याला एकूण सेन्सिटिव्ह प्राणी म्हणून तो गणला जाणार नाही। आणि म्हणून जितेंद्रजी आव्हाड यांनी सांगितल्याप्रमाणे की आता काय की उसाचं प्रमाण जेवढं वाढलं तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांची वाढ झाली आणि एका वेळेला 3-3, 4-4 सुद्धा बिबट्यांची पिलं सापडत असतात। आता एकूणच केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून त्याचं नियमन करण्याकरता परवानगी घेतली, पण त्यांनी परवानगी फक्त तुम्ही 5 बिबट्यांची करा आणि ती पण 3 वर्षानंतर तुम्ही आम्हाला अहवाल पाठवा, ती गरज नाही। आम्ही सुरुवात केलेली आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्याच्यावर रिझल्ट येईल आणि त्याच्या अनुषंगानं समतोल आणण्याच्या अनुषंगानं संतती